नागपूर महानगरपालिकेकडून अभ्यंकरनगर चौक, बजाजनगर चौक, काचीपुरा चौक या मार्गावर सुमारे 20 कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेली वॉकेबल स्ट्रीट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला हा प्रकल्प आता बेकायदेशीर कृत्यांचे केंद्र बनल्याचा आरोप होत असून स्थानिकांमध्ये ती ड्रग्ज स्ट्रीट म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. हा गंभीर मुद्दा पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत ठामपणे उपस्थित केला. सार्वजनिक निधीतून उभारलेला प्रकल्पाचा असा गैरवापर होणे अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेली जागा गुन्हेगारीचे अड्डे बनणे ही लाजिरवाणी बाब असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली. संबंधित परिसरात सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर कृत्यांवर तात्काळ आळा घालण्याचे निर्देश देत कारवाईत कुचराई झाल्यास संबंधित पोलीस निरीक्षकांना थेट जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. नागपुरातील अभ्यंकरनगर ते बजाजनगर चौक या भागामध्ये महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून एक वॉकिंग स्ट्रीट बनवली आहे. परंतु या वॉकिंग स्ट्रीटवर पूर्ण अवैध हे ड्रग्सचे लोक, म्हणजे VNIT कॉलेज समोर आहे, सुशिक्षित तरुण तरुणी तिथे राहतात. त्याचा उपयोग पूर्ण हे ड्रग्स विकणारे करून झाले. ते 2 व्हीलरवर ड्रग्स घेऊन येतात. त्यांचे ठरवलेले ग्राहक असतात. जर कोणी ड्रग्स घेणारा आहे त्याला त्या सिगरेटमधनं ते आकर्षित करतात ना, असे व्हिडिओ तिथल्या भागातले लोक पाठवत आहेत. माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की या भागात काही विशेष पोलीस पिकेटिंग करून काही तिथे एखादं चौकी उभारून, कारण की आपण ते केलं होतं चांगल्यासाठी की लोकांना सोय व्हावी, परंतु त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि पूर्ण अवैध धंदे चालतात. म्हणजे 100% नसेल पण चहाची टपरी, पानाची टपरी अशा लागल्या आणि त्या ठिकाणी हे प्रकार चालले आहे. आपला एरिया तुमचा परिचयाचा आहे सगळा, आणि मला वाटते की या एरियातल्या तरुण तरुणींना वाचवण्यासाठी VNIT कॉलेजमध्ये देशातल्या अनेक ठिकाणून लोक विद्यार्थी शिकायला येतात आणि त्या व्यसनाच्या आहारी पडू नये म्हणून पोलिसांनी विशेष मोहीम करून तिथे, कारण की तिथे कोणाचाच कंट्रोल नाही आहे, गाडी जायला आणि तिथे मारापिटी, ड्रग्सच्या नशेमध्ये मारपीट, या सगळ्या घटना घडून झाल्या. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्यात विशेष लक्ष घालून आपण पोलिसांना निर्देश द्यावे की तिथे जर कंटिन्यू महिनाभर चेकिंग केलं तर हे सगळं उद्ध्वस्त होईल, अशी माझी मागणी. सन्माननीय विकासभाऊ ठाकरेंनी या ठिकाणी जे सांगितलं, खरं म्हणजे माझा आणि त्यांचाच तो भाग आहे. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर कोणी असं काम करत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाहीये. तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PIलाच जबाबदार ठरवण्यात येईल. दरम्यान या घटनेमुळे नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणात किती जलद आणि प्रभावी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.